पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. सांगते ऐका या चित्रपटाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक दिग्गज कलाकार आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गदी माडगुळकर सुद्धा तिकडे आले तेव्हा एका माणसाने काहीतरी गोष्ट त्यांच्या हातात दिली. गदिमा ज्येष्ठ असल्यामुळे सगळ्यांची ओळख आणि प्रत्येकाबद्दल बोलण्याचं काम तेच करत होते. बोलत असताना आपल्या मुठीत एक खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे असं ते म्हणाले. एका गरीब व्यक्तीने साधारण 11-12 आणे एका अभिनेत्रीच्या कामाची पावती म्हणून त्यांच्याकडे दिले होते. माडगुळकरांनी त्या अभिनेत्रीला या पैशांची पूजा करायला सांगितली, कारण एखाद्या कलाकाराला यापेक्षा आणखी मोठी दाद काय असू शकते. ज्या अभिनेत्रीला ही दाद मिळाली होती त्या होत्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि सगळ्यांच्याच लाडक्या सुलोचना दीदी. 30 जुलै 1928 रोजी कोल्हापूर जवळील खडकलाट या गावात सुलोचना लाटकर यांचा जन्म झाला. 1943 साली मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या संस्थेतून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चिमुकला संसार या मराठी चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. लवकरच मास्टर विनायक कोल्हापूर सोडून मुंबईला गेले. त्यामुळे काही काळाने सुलोचना दीदींनी ज्येष्ठ कलाकार भालजी पेंढारकरांच्या तालमीत अभिनयाचा प्रवास सुरू केला. सुलोचना दीदींचं खरं नाव रंगू होतं, पण त्यांचे बोलके डोळे पाहून स्वतः भालजी पेंढारकरांनी त्यांना सुलोचना हे नाव दिलं. ग्रामीण भागातून आल्यामुळे आणि कोल्हापुरात सुद्धा बहुतांश लोक ग्रामीण बोलीत बोलत असल्यामुळे सुलोचना दीदींचं बोलणं सुद्धा तसंच होतं. त्यामुळे लोक त्यांना हसायची आणि एकदा तर त्यांनी हे सगळं सोडून जाण्याचा सुद्धा विचार केला होता. त्यांनी ही सगळी गोष्ट भालजी पेंढारकरांना सांगितली. तेव्हा त्यांनी समजूत काढून सुलोचना दीदींना एक संस्कृत मासिक वाचण्यासाठी दिलं. अशा प्रकारे अभिनयासाठी गरजेच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पैलूंवर काम करून सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा पाया भक्कम केला. यानंतर सासूरवास, मीठ भाकर, सांगते ऐका, धाकटी जाऊ, मराठा तितुका मिळवावा, साधी माणसं, मोलकरीण, भाऊबीज, प्रपंच अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. वहिनीच्या बांगड्या या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. 1944 साली प्रदर्शित झालेल्या महारथी कर्ण या चित्रपटातून सुलोचना दीदींनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. 1959 साली प्रदर्शित झालेल्या सुजाता या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर जग बीती, दिल देके देखो, अब दिल्ली दूर नहीं, जब प्यार किसी से होता है, कटी पतंग, जॉनी मेरा नाम, मुकद्दर का सिकंदर, आशा, खून भरी मांग अशा अनेक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत साधारण 250 मराठी तर 150 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. याच काळात सुलोचना दीदींनी भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, अमिताभ बच्चन, देवानंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, नूतन, दुर्गा खोटे, आशा पारेख अशा दिग्गज कलाकारांबरोबर कामं केली. सुलोचना लाटकर या सुलोचना दीदी कशा झाल्या यामागे एक गमतीशीर गोष्ट आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी या मराठी चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक केला जाणार होता. मराठी चित्रपटात त्यांनी मोठ्या बहिणीचा म्हणजे अक्का हा रोल केला होता. त्यामुळे हिंदी चित्रपटात या अक्काचं दीदी झालं आणि तेव्हापासून सगळेजण सुलोचना लाटकर यांना दीदी म्हणून हाक मारू लागले. आपल्या एका मुलाखतीत सुलोचना दीदींनी अशोक कुमार यांच्याबरोबर काम करताना आलेला अनुभव सांगितला. अशोक कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव त्या काळी होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना थोडंसं दडपण सुलोचना दीदींना वाटत होतं. आपला डायलॉग म्हणून झाल्यावर त्या खाली मान करून उभ्या राहत. हे बघून अशोक कुमार त्यांना म्हणाले की तुम्ही असं का करता आहात. जोपर्यंत तुम्ही समोरच्या आर्टिस्टच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही तोपर्यंत तुमच्या एक्सप्रेशन्सना काही अर्थच नाही आहे. तुम्हाला शिकायचं असेल आणि हिंदी चित्रपटात काम करायचं असेल तर डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. त्याप्रमाणे सुलोचना दीदींनी स्वतःमध्ये बदल केला आणि पुढे त्या यशस्वी अभिनेत्या झाल्या. याच कारणाने उत्तम चरित्र अभिनेत्री असं बिरुद त्यांना मिळालं. 2003 साली प्रदर्शित झालेला टाडा
हा सुलोचना दीदींच्या अभिनय कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट होता. म्हणजेच 1943 ते 2003 अशा 6 दशकांचा काळ त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. सुरुवातीला नायिका, मग वहिनी, आई, सासू अशा अनेक अविस्मरणीय भूमिका त्यांनी साकारल्या. सुलोचना दीदींना त्यांच्या या कामगिरीसाठी 2002 साली दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून सह्याद्री नवरत्न पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2003 साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी चित्रभूषण पुरस्काराने आणि 2009 साली महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. तर 1999 साली भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. 4 जून 2023 रोजी सुलोचना लाटकर यांनी जगाचा निरोप घेतला. रंगू म्हणून आलेली बालकलाकार कधी सुलोचना दीदी झाली हे काळाच्या ओघात कोणाच्याच लक्षात आलं नाही. मेहनत आणि चिकाटीने काम शिकून त्यांनी चित्रपट जगतात स्वतःचा ठसा उमटवला. त्यांनी साकारलेल्या असंख्य भूमिकांमुळे सुलोचना दीदी हे नाव चित्रपट विश्वात कायम स्मरणात राहील हे मात्र नक्की. सुलोचना दीदींची कुठली भूमिका आपल्याला आवडते हे आम्हाला जरूर कळवा. आत्ता मात्र निरोप घेणार आहे. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.